गुड मॉर्निंग मंडळी. तर आज आहे रविवार. तर मी असा माझ्यासाठी चहा बनवून घेतला आहे. त्याच्यात साखर पत्ती टाकून त्याला छान उकळी आणली आणि मस्त कपामध्ये ओतून घेतलेली आहे. तर या मग तुम्ही पण चहा प्यायला. तर काल ना मी आईस्क्रीम काय म्हणता कुल्फी केली होती. तर मी त्यासाठी अर्धा लिटर दूध चांगलं 10-15 मिनटं तापून घेतलं आणि हे काजू बदाम भिजून घातले होते पाण्यामध्ये. त्यांना पण मिक्सरमधून मी दळून घेतलेलं आहे. छान बारीक असं वाटून घ्यायचं. ते आपली कुल्फीला खूप छान चव येते या काजू बदामच्या पेस्टमुळे. आणि ते मी बारीक वाटून दुधामध्ये टाकून दिले. इथं वेगळ्या पातेल्यात एक वाटी साखर टाकलेली आहे आणि तिला चांगली बिना पाण्याची मेल्ट करून गरम गरमच दुधात टाकून दिली. तर तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला किती छान असा कलर आलेला आहे. बघू शकता तुम्ही. मी इथे वेलची पावडर नाही टाकली आहे, मी स्किप केलं आहे. तुम्ही टाकू शकता. तर मी हे असे ग्लास आपले चहा प्यायचे तर मी त्याच्यामध्ये थंड झाल्याच्या नंतर मी आपलं ते बॅटर टाकून घेतलं आहे. नंतर इथे मी एक पॉलिथिन घेतलेली आहे. तर ती अशी लावून त्याला रब्बड लावून घेतलेलं आहे मी. म्हणजे घरच्या जुगाडानेच मी कुल्फी केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही. तर मी असं लावून मग मी त्याला फ्रीझरमध्ये ओव्हरनाईट ठेवलं होतं, कारण की कुल्फी छान तयार होते मग. तर मी असा त्याच्यामध्ये चाकूने होल करून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये काडी टाकून घेतलेली आहे आणि छानपैकी असं बघू शकता तुम्ही. किती छान वाटत आहे ना. तर मी फ्रीझरमध्ये ठेवून त्याला ओव्हरनाईट ठेवलं होतं. नंतर दुसऱ्या दिवशी मी काढली आणि आपण बघू शकता माझी कुल्फी किती छान दिसत आहे. चला मी तुम्हाला कट करून दाखवते. तर मी कैचीने असे ग्लास कापून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता आणि टेस्टला तर विचारूच